तर ही थेट दृश्य आपल्याकडे येत आहेत। खोक्याला आता पोलीस घेऊन चाललेले आहेत। खोक्याला यूपी मधून अटक करण्यात आलेली होती, प्रयागराज मधून, आणि त्यानंतर 48 तासांचा ट्रान्झिट रिमांड त्याला मिळालेला होता। या काळामध्ये बीडचे पोलीस हे त्याला महाराष्ट्रामध्ये घेऊन येणार होते आणि आताची ही थेट दृश्य आपण बघू शकतोय। खोक्या जो सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे, त्याचबरोबर त्याने एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर त्याचे इतरही कारनामे समोर आले होते। त्याचबरोबर त्याचं जे घर आहे ते सुद्धा अतिक्रमण करून त्याने बनवल्याची माहिती समोर आलेली होती आणि अशामध्ये त्याच्या घरावर कारवाई करण्यात आली, त्याला नोटीस पाठवण्यात आली। त्याचबरोबर खोक्याला बीड मधून तडीपारीची जो प्रस्ताव आहे तो सुद्धा मंजूर झाला आहे। अशामध्ये आता खोक्याला घेऊन हे पोलीस निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे पोलीस या सगळ्या कारवाईविषयी काही सांगतात का ते बघावं लागेल। दरम्यान एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। बीडचे पोलीस खोक्याला घेऊन निघालेले आहेत। खोक्याच्या मुसक्या अवळल्यात संभाजीनगर मधली ही दृश्य। तर खोक्याच्या मुसक्या अवळल्यानंतर त्याला आता महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलेला आहे। त्याला यूपी मधल्या प्रयागराज मधून अटक करण्यात आली होती। जेव्हापासून त्याचे ते कारनामे समोर आले होते त्याच्यामध्ये एका गाडीमध्ये तो पैसे उधळताना दिसत होता आणि त्याच्यानंतर तो फरार होता, पण बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन त्याला अटक केली आहे। तर या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सुरेश, काय सांगाल, खोक्याला घेऊन पोलीस नेमके कुठे चाललेले आहेत, आता पुढे कशा पद्धतीने कारवाई होईल? सतीश भोसले याला अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी देखील केली आणि शिरूर पोलीस स्टेशनमध्ये जी अटकेची संपूर्ण प्रक्रिया आहे ती केल्यानंतर आता माननीय न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। त्यानंतर सतीश भोसलेला किती दिवसाचा PCR मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। शिरूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती जो गंभीर ढाकणे कुटुंबाला मारहाणीचा जो गंभीर गुन्हा दाखल झाला होता त्या प्रकरणामध्ये आता शिरूर न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाईल आणि त्यानंतर शिरूर न्यायालयामध्ये त्याच्या रिमांडच्या संदर्भातली मागणी केली जाणार आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर सतीश भोसले याच्यावरती या अगोदरचेही 9 गंभीर गुन्हे आहेत। त्यामुळे नेमकं आता मान्य न्यायालय किती दिवसाची कोठडी देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात।